अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार. या दिवशी आहे नरक चतुर्दशी. या दिवशी हिला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. या दिवशी अभ्यंग स्नान खूप महत्त्वाचं असतं. का तर बघा, तसेच या दिवशी हे एक फळ जे आहे ते पायाच्या अंगठ्याने फोडायचं असतं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींचा नाश होतो. नरक चतुर्दशीच्या दिवशी या काही गोष्टी केल्यानं आपल्याला नरकापासून मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं. 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार. या दिवशी आहे नरक चतुर्दशी म्हणजेच अभ्यंग स्नानाचा हा दिवस. तर या दिवशी आपल्याला बघा, ज्या काही नरक चतुर्दशीच्या ज्या काही सेवा, अभ्यंग स्नान, उपाय जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. अभ्यंग स्नानाला दिवाळीची पहिली आंघोळ असं म्हटलं जातं. हिला खूप महत्त्व आहे. आपण आंघोळ तर रोजच करतो, परंतु या अभ्यंग स्नानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर अभ्यंग स्नान चतुर्दशीला, नरक चतुर्दशीला केलं जातं. दिवे लावले जातात. पहाटे लवकर उठून लहान मोठ्या व्यक्तींची तेलाने मालिश केली जाते. उठणं लावून स्नान केलं जातं, आंघोळ केली जाते. आणि या आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य जे आहे ना ते टाकून आंघोळ करा. तुमच्याच बघा जवळपास कुठे मिळत असेल तर तिथून तुम्ही आणू शकता. नाही तर बघा काय करायचं आहे, चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा. पंचगव्य खूप महत्त्वाचं आहे. बघा, पंचगव्य म्हणजे काय तर थोडक्यात सांगते बघा. हे गाईचं शेण, दूध, दही, तूप आणि गोमूत्र म्हणजेच गाईपासून मिळणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. या 5 गोष्टींपासून बनवलेलं असतं. याने आंघोळ केल्यामुळे तुमच्या बघा मनशांतीसाठी उपयुक्त ठरतं. तसेच वाईट नजर लागली असेल तर याने ती दूर होते. म्हणून पंचगव्याचा बघा जमल्यास वापर आवर्जून करा. त्याचबरोबर उटणं लावायचं आहे. कुठलंही उटणं तुम्ही वापरू शकता. या दिवशी आवर्जून उटण्याने आंघोळ करा. तुळशीजवळ एक दिवा लावा. लहान मोठ्यांनी बघा सकाळी लवकर उठून स्नान करावं. या दिवशी जो कोणी उशिरा उठतो तो नरकात जातो असं म्हटलं जातं. उटणं लावून स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक मनुष्य, अगदी तुम्ही, मी, सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात नरकवास भोगत असतो. कोणी आजाराचा नरकवास, कटकटींचा नरकवास, तर कोणी आर्थिक नरकवास असे अनेक प्रकारचे नरकवास जे आहे तर ते भोगत असतो. म्हणूनच या नरक चतुर्दशीच्या दिवशी लवकर उठून उटणं लावून स्नान केल्यानं आपल्या शरीरावरील नरकाचा जो गंज आहे तो निघून जाऊन आपलं मन, आत्मा, शरीर हे पवित्र होतं. जिथे पवित्रता तिथे परमेश्वर आहे. त्याचबरोबर बघा, हा एक हे फळ जे आहे ते पायाच्या अंगठ्याने फोडायचं आहे. तर बघा, कारीट नावाचं हे फळ आहे. तर ते आपल्या बघा डाव्या पायाच्या अंगठ्याने बाजारात अगदी अवेलेबल असतं. तुम्ही आधीच आणून ठेवायचं आहे आणि आंघोळीच्या आधी हे कारेट नावाचं हे फळ जे आहे तर ते फोडायचं आहे. आता तुमच्याकडे बघा, जशी आंघोळीच्या आधी फोडलं जातं की नंतर ते तुमच्याकडे जसं फोडलं जातं, जशी पद्धत आहे तसं फोडा. हे कारेट नरकासुराचं प्रतीक मानलं जातं, म्हणून हे फोडलं जातं. नरकासुराचा वध केल्यासारखं मानलं जातं. आपल्या मनातील कटुता, काही नकारात्मकता, काही वाईट विचार असतील तर ते चिरडून टाकायचे आहे. तर बघा, या नरक चतुर्दशीच्या दिवशी हे फळ जे आहे ते आवर्जून फोडा आणि तुमच्या मनातील, शरीरातील जी काही नकारात्मकता आहे, कटुता आहे ती बाहेर काढा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.